सातारकरांची पुणे मुंबईची वारी थांबणार. डॉक्टर पराग महाडिक यांच्या अत्याधुनिक प्लास्टिक सर्जरी सेंटरचं थाटात उद्घाटन. सातारचे सुपुत्र आणि ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 17 वर्षांचा प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव घेतलेले नामवंत तज्ज्ञ डॉक्टर पराग महाडिक यांनी साताऱ्यात पहिलं अद्ययावत प्लास्टिक सर्जरी सेंटर सुरू केलं आहे. या भव्य सेंटरचं उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. या सुविधेमुळं आता जटिल शस्त्रक्रियांसाठी सातारकरांना पुणे किंवा मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी छत्रपती वृषालीराजे भोसले, लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, मासचे सचिव धैर्यशील भोसले, संदीप चव्हाण, गणपत शिंदे तसंच नर्मदा शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार आता साताऱ्यात. डॉक्टर पराग महाडिक यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेलं प्रगत ज्ञान आणि कौशल्य आता सातारकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालं आहे. या सेंटरमध्ये शरीराशी संबंधित विविध सौंदर्यात्मक आणि वैद्यकीय अशा अनेक क्लिष्ट प्लास्टिक सर्जरी केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात साताऱ्याची मोठी झेप. यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉक्टर महाडिक यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. साताऱ्यासारख्या ऐतिहासिक शहरात जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणं ही शहराच्या वैभवात भर टाकणारी गोष्ट असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. या सेंटरमुळं केवळ वेळेचीच नव्हे तर रुग्णांच्या आर्थिक खर्चाचीही मोठी बचत होणार आहे. सातारकरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. आपल्या साताऱ्यामध्ये एक वेगळं हे क्लिनिक चालू होतं म्हणजे प्लास्टिक सर्जरी पहिलंच आहे, तर त्याबद्दल काय सांगाल आपण? आज डॉक्टर माडकांचं प्लास्टिक सर्जरीचं त्यांनी क्लिनिक चालू केलं आहे आणि एक मला मनापासून आनंद आहे की ते आता जे आपण सगळे चर्चा करत होतो की ते नर्मदामध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत आणि बाहेर काय असेल एक्सपिरियन्स म्हणा सगळा घेऊन आज सातारला परत ते आलेत आणि ऑस्ट्रेलियासारख्या एवढ्या मोठ्या देशात जाऊन तिथनं सगळा एक्सपिरियन्स किंवा सगळं हे करून आज ते तंत्रज्ञान त्यांनी प्लास्टिक सर्जरीमधलं साताऱ्यात आणलंय. ब्रीच कँडी सारख्या म्हणजे अतिशय नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते आठवड्यातनं 2 दिवस सर्जरीसाठी जातात. ही एक फार म्हणजे मोठी गोष्ट आहे. ब्रीच कँडी काय तुम्हाला पण माहिती की छोटं हॉस्पिटल नाही आणि नक्कीच या सगळ्या अनुभवाचा सातारकरांना आपल्याला फायदा होईल. आपण नेहमी बघतो की आपल्याकडं प्लास्टिक सर्जन साताऱ्यात कोणच नव्हतं. कार्डियकच्या आज आपल्याकडं भरपूर डॉक्टर झालेत, MD झालेत. मला वाटतं आता न्यूरोसारख्या याच्यामध्ये सुद्धा भरपूर डॉक्टर्स आपल्याकडे झालेत सर्जरीमध्ये. पण जे मी बघायचो की प्लास्टिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जन साताऱ्यात कुणीच या लाईनमधलं नव्हतं. आज डॉक्टर माडकांनी सुरू केलंय. त्यामुळे नक्की सातारकरांना किंवा पेशंट जे आहेत आपले त्यांना इथल्या इथं उपचार, ट्रीटमेंट किंवा सर्जरी जी असेल ती इथल्या इथं मिळेल. आणि ॲक्सिडेंट असेल, इतर काय होतं कधी कधी इवन म्हणजे बर्न्सचे पेशंट पण असतात त्यांना पण प्लास्टिक सर्जरी लागते. सगळ्याचा डॉक्टर साहेबांच्या या क्लिनिकचा आपल्याला फायदा होईल सातारकरांचा. मी डॉक्टर साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं क्लिनिक अजून त्यांनी सुरुवात केली आहे पण हे मोठं व्हावं आणि त्यांच्या या ज्ञानाचा फायदा साताऱ्यातील पेशंटना नक्की व्हावा. मी परत सर तुम्हाला एक छोटासा एकच प्रश्न विचारेन की सातारा हे फार काही मोठं ठिकाण आहे, आमचं छोटं ठिकाण आहे. तुम्ही साताऱ्यात वाढलेला आहात. अफोर्डेबल सर्जरी लोकांना मिळेल सातारच्या, त्याच्याबद्दल तुम्ही सातारकरांना काय सांगाल? हे बघा, सातारा माझं गाव आहे आणि मी 16-17 वर्ष बाहेर ऑस्ट्रेलियामध्ये होतो, आता मुंबईमध्ये आहे. आमचा सगळा जो मित्रपरिवार आहे एवढा मोठा, त्यांचं असं म्हणणं आलं की यार तू बाहेरच राहिल्यास शेवटी इथलं काय. बरोबर. तर एवढं नक्की की साताऱ्यामध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड आणि क्वालिटी म्हणजे सर्जरीची बरोबर
तर ही आपण इथं लोकल कॉस्टला उपलब्ध करून देणार आहे. बरोबर. आणि हे करताना की स्वतःचं जर सेटअप नसेल किंवा हॉस्पिटल नसेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येत नाही. म्हणजे ते म्हणजे बिल असावं किंवा त्याची सेवा देण्याचे जे टेक्निक्स असाव्यात किंवा नर्सेसचं ट्रेनिंग असावं. पण जर या सगळ्या गोष्टी तुम्ही इन हाऊस ठेवू शकला तर बऱ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये राहू शकतात आणि आपल्याला जे पाहिजे ती सोय एक्झॅक्टली समोरच्यांपर्यंत पोहोचू शकते. तर हे आपण करायचं चाललंय आणि महाराजांचा आशीर्वाद आहेच. जयेंद्र चव्हाण आहेत, तू आहे सुजित, निशांत पाटील आहेत, या सगळ्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आपण साध्य करू शकतो.